नमस्कार सर. माझा पहिला प्रश्न आहे की जिम करताना मणक्याला इजा कशी टाळावी? अत्यंत चांगला प्रश्न विचारला डॉक्टर अवधूत. हल्ली शारीरिक सौष्ठ्य किंवा मसल बिल्ड करण्याची एक कॉम्पिटिशन सध्या मुलांच्या मध्ये चालू आहे. हल्लीची तरुण मुलं नाहीच तर वयोवृद्ध सुद्धा, म्हणजे अगदी 50-60-70ची लोक सुद्धा प्रॉपरली जिम करताना मला दिसतात. पण हे जिम करताना जर काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने जर घडल्या तर मात्र अत्यंत मोठे नुकसान होतं. प्रॉब्लेम असा असतो की लोक आता इंथुजियास्टली म्हणजे स्पर्धात्मक जिम ट्रेनिंग करायला जात आहेत. आणि हे जिम करताना वेट ट्रेनिंग हा फार महत्त्वाचा पार्ट असतो. वेट ट्रेनिंग ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला जर काहीही कसंही जर वजन उचललं किंवा ते जर शास्त्रशुद्ध पद्धतीने नसेल आणि त्यासाठी जे काही बाकीच्या रिकव्हरीच्या ज्या काळजी जर नाही घेतल्या तर मात्र मणके आणि मणक्याच्या मध्ये असणारी ही जी गादी आहे याला आपण इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हणतो. हे जे शॉक ऑब्झर्वरचं काम करतं आपल्या पाठीमध्ये, तर ह्याला मोठी इजा होते आणि मग स्लिप डिस्क, प्रोट्रुजन, त्याच्यानंतर नर्व इंजुरी अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात, मसल इंजुरी होतात. तर यासाठी मात्र काही काळजी घेणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिम करताना सुरक्षितचे काही जे नियम आहेत जिमसाठीचे ते पाळणं आवश्यक आहे. स्पेसिफिक वॉर्मअप, जिमला गेले तुम्ही गेल्या लगेच व्यायाम चालू केला असं कधीच करायचं नसतं. त्याच्या अगोदर थोडंसं रनिंग किंवा बाकीचे काही स्ट्रेचिंगचे काही व्यायाम आहेत ते गरजेचं आहे. अंग गरम करणं आपल्याकडे बोललं जातं की अंग गरम करा. त्या दृष्टीनं वॉर्मअप एक्सरसाइज जे आहेत 10-15 मिनिटं ते करायचे. त्यानंतर वजन उचलताना पाठीचा आपला जो मणका आहे याचं पोस्चर ठीक पाहिजे. मणका हा वेट ट्रेनिंग करताना किंवा जिम करताना पाठीचा मणका सरळ पाहिजे, ताठ खाण्याची माणसं पाहिजेत. मणका वाकला किंवा वेगवेगळ्या वाकडा तिकडा पद्धतीने जर तो व्यक्तीचा समजा जो काही वजन उचलतोय किंवा कुठली काही एक्सरसाइज करतोय तो चुकीच्या पद्धतीने जर वाकला किंवा जर पाठ वाकडी तिकडे ठेवली तर सिव्हिअर मसल इंजुरी होते किंवा नर्व इंजुरी होऊ शकते. त्यामुळे कधीही पोस्चर व्यवस्थित पाहिजे. वेट ट्रेनिंग करताना वजनही हळूहळू उचलायचे. म्हणजे डे 1लाच तुम्ही जर 30-40 किलो वजन उचलायला गेले तर मात्र प्रॉब्लेम होतील. सो बेटर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे, 10 किलोनी सुरुवात करायची किंवा 7.5 किलोनी सुरुवात करा, 5 किलोनी सुरुवात करा आणि साधारणतः 3 दिवसाच्या अंतरानं त्याच्यामध्ये 5-5 किलोची वाढ करत जा किंवा 2.5 किलोची वाढ करत जा. हे सगळ्यामध्ये चांगलं असतं. त्यानंतर तुमच्या शरीराचा जसं तुमचं फूड इंटेक आहे, तुम्ही डाएट कशा पद्धतीने घेताय, रुटीन त्याची रेस्ट नंतर किती घेताय, रिकव्हरीला किती वेळ देताय, त्यानुसार हळूहळू तुम्ही त्याचं वजन तुमचं वाढवत जावे ट्रेनिंगचं. तिसरी गोष्ट आहे म्हणजे कोर स्नायू. ज्या वेळेला आपण मसल बिल्ड करतो त्यावेळेला पाठीच्या आणि पोटाच्या खालच्या भागात जे स्नायू आहेत, मसल जे आहेत, ह्याच्या व्यायामावरती आपल्याला भर देणं गरजेचं असतं. म्हणजे जे एक्स्ट्रा फॅट आहे पोटावरचं ते कमी होत जातं आणि मसल बिल्ड व्हायला सुरुवात होते. तिसरी गोष्ट म्हणजे व्यायाम करताना आहे ना, चप्पलवर व्यायाम नसतो करायचा जिमचा. त्याला स्पेसिफिक शूज येतात प्रॉपरली, त्याची ग्रिप चांगली आहे, तर ते पण फार आवश्यक आहे. दुसरी गोष्ट कधी घ्या, आता समजा मोबाईलच आहे, मोबाईल मला उचलायचा असं काही करायचं नाही आहे. प्रॉपरली त्याला वेळ देऊन आणि व्यवस्थित एका लयमध्ये, म्हणजे लयमध्ये ते आपल्याला उचलावं लागतं. ती पण एक हार्मोनी आहे. ती जर चुकली आणि जर धुसमुसळपणा केला तर मात्र सिरियस इंजुरी स्पेसिफिक ह्या मसलला होते किंवा हाताची श्वास स्नायू कधी जे जॉईंट्स आहेत ते कुठेतरी क्रॅक होऊन बसतात. मी क्रिकेट खेळताना पाहिले, माझा एक टीममेट होता, आय थिंक एक 10-12 वर्षापूर्वीची घटना आहे. थ्रो जर चुकीचा केला तर क्रिकेट खेळताना बाउंड्रीवरून त्यांनी थ्रो केला त्यावेळेला त्याचे हे जे हाड आहे हे लिटरली तुटलं होतं. जे इथपर्यंत गोष्टी घडतात. त्यामुळे कधीही मशीन जेव्हा आपण वापरतोय कुठलीही तर ती प्रॉपरली एका लयमध्ये वापरणं गरजेचं आहे. त्याच्या मोशनमध्ये आपल्याला त्रास होत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे वेट ज्यावेळेला आपण उचलतो किंवा मसल बिल्ड करतो त्यावेळेला आपण दुसऱ्याची स्पर्धा करायची नाही. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाची शारीरिक जडणघडण वेगळी आहे, प्रत्येकाचे जीन्स वेगळे आहेत. त्यामुळं ज्या वेळेला आपण जिम करतोय त्यावेळेला माझ्या शेजारच्या किंवा माझ्या मित्रानं एवढं ट्रेनिंग केलं, त्याला बिस्किट तयार झाले, 8 बिस्किट तयार झाले, 6 बिस्किट तयार झाले म्हणून मला लगेच होते असं अजिबात नाही. त्याची शरीराची घटना वेगळी आहे, तुमच्या शरीराचं संघटन पूर्णतः वेगळं आहे. तुमच्या शरीराला जे झेपल तीच गोष्ट करायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे दुखापती ज्यावेळेला आपल्याला इंजुरी होतात व्यायाम करताना, कुठलाही व्यायाम करा किंवा कुठलाही खेळ करा, इंजुरी हा स्पोर्ट्सचा अविभाज्य भाग आहे. ही जर इंजुरी झाली असेल तर त्याला दुर्लक्ष करायचं नाही, त्याला रिकव्हरीला वेळ द्यायचा. अशा वेळेला थांबणं गरजेचं आहे, कुठेतरी स्टॉप आपल्याला घ्यावा लागतो. अशामुळं हे जी गोष्ट जर करत असेल आपण तर त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपरली रेस्ट घेणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, हा व्यायाम झाल्यानंतर कूल डाऊन करणं. पहिली स्टेज आहे वॉर्मअप करणं, दुसरी आहे कूल डाऊन करणं. अशा वेळेला स्ट्रेचिंग जे आहेत, स्पेशली आपले योगासनं पण आलेली आहेत, ही स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. स्ट्रेचिंग जर केलं प्रॉपरली आणि जर रेस्ट दिली, शवासन नंतर केलं
तर आपल्याला बऱ्यापैकी चांगला फायदा याच्यामध्ये होतो. तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट विश्रांती देणं. आठवड्यातून साधारणतः 1-2-3 दिवस पूर्णतः रेस्ट घ्यायची, त्यावेळी आपल्याला व्यायाम करायचा नाही. जर आपण 5 दिवस व्यायाम करतोय तर 2 दिवस त्याला विश्रांती द्या. तिसरी गोष्ट, एक 8 तासाची झोप, शांत झोप, साऊंड स्लीप होणं गरजेचं आहे. जिम केल्यानंतर झोप जर नसेल आणि तुम्ही व्यायाम करताय तर ते शरीराला हानिकारक असतं. त्यामुळं झोप झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जेव्हा तुम्ही रेस्ट घेताय ना त्यावेळेला स्नेहसंवेदन आपल्याकडे आले, अभ्यंग आचरित नित्यम. ज्या वेळेला आपली दिनचर्या ऋतुचर्या सांगितली जाते त्यावेळेला आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे की व्यायामानंतर तुम्ही अभ्यंग घ्या, म्हणजे पूर्ण अंगाला तेलाने प्रॉपरली मसाज करून घ्यायचा. तो मसाज करताना रानटी मसाज करायचा नाही. व्यवस्थित आयुर्वेदिक हॉस्पिटल्स ज्या ठिकाणी आहेत किंवा आयुर्वेदिक क्लिनिक ज्या ठिकाणी आहेत, ज्यांचे थेरपिस्ट ट्रेंड आहेत आणि वैद्यवर्ग त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे, अशा ठिकाणी जाऊन व्यवस्थित तुमच्या शरीरानुसार, तुमच्या प्रकृतीनुसार जे वैद्य जे ठरवतील त्यानुसार तुमचा मसाज आणि स्टीम ह्या 2 गोष्टी व्यवस्थित घ्याव्या. म्हणजे स्नायू रिलॅक्स होतात, स्नायूंना बल मिळतं, ताकद मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवचिकता प्राप्त होते, ज्यामुळं तुमचं मसल इंजुरीचं किंवा अदरवाईज बोनी इंजुरीसुद्धा किंवा टिश्यू इंजुरी जे काय आहेत ह्याचं प्रमाण अतिशय कमी होतं आणि व्यायामानंतर तोटा न होता फायदा होतो. धन्यवाद.